चंदन भगत यांना विनंती असेल की आपण यायचे आपला सत्कार सुद्धा केला जाणार आहे. चंदनजी भगत डेन NBC चे सर्वे सर्वा. अमित 1 मिनिट थांबायचं आहे. अशोक ठाकूर यांना विनंती होती की आपल्या शुभस्य चंदनजी भगत यांचा सत्कार करायचा. डेन NBC चे सर्वे सर्वा. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच बघा. जागृती स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बॅसेडर. चला चंदनजी भगत यांचा सत्कार सुद्धा आपण लगेचच करणार आहोत. रोशन शिवाजी जोशी यांच्याकडनं शुभेच्छा. जुनू डोंबिवली संघ जिंकला त्याबद्दल. चला मॅच सुरू करायची पंचांना विनंती आहे. टाइम सुद्धा आम्ही सेट करणार आहोत. अभिनंदन अमित पाटील होते या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चंदनजी भगत डेन NBC चे सर्वे सर्व आपण पाहतो. त्यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एक चांगले पुरस्कार दे परीत विषा 11 हा संघ सातत्याने भारत देशभर तुम्ही पाहत असता. त्या संघाचे पुरस्कार दे आपण पाहतो. चंदन भगत यांची भूमिका असते पॅकर्स म्हणून. अभिनंदन चंदन दादा. चला सामन्याला सुरुवात. महाराष्ट्राच्या आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुत्र गण्याला बंधन करून आपण पाहतोय श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळा देवी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये अमित पाटील मॅन ऑफ द मॅच होते. जुनू डोंबिवली संघ आज रेग्युलर संघ सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. विनर लगेचच मॅच होणार आहे. लक्षात घ्या जुनू डोंबिवली. राजू सावंत मॅच लगेच होईल लक्षात घ्या. जुनू डोंबिवली सिंगलने खातं उघडलं आहे. आज पुढे प्लस संघ आपण मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जुनू डोंबिवली संघ तुम्हाला कुठे जायचं नाही लक्षात घ्या. नंतर विनरची मॅच लगेच होणार आहे 4 ओव्हरची. विनोद पाटीलला तुम्ही पाहतायत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. हा चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चूक टप्प्यावरती पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता. बऱ्याच वेळा आपण विनोद पाटील यांच्या माध्यमातून ऑफ ब्रेक लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतं. अनेक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच त्यांची भूमिका राहिली. उंबारलीची जी नाईट स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप. हाही चांगला बॉल होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग ऑफला रमेश आहेत. सिंगलने घनश्यामचं खातं उघडलं होतं. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 2 वरती. आज पुढे संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पहिल्या मॅच मध्ये आयरेने तोच निर्णय घेतला. 52 धावा केल्या मात्र 53 धावा चेस केल्या जुनू डोंबिवली 40+ संघाने. सेकंडला मोल. इथे बॅटच्या व्यवस्थित संपर्कात बॉल आला नाहीये. बॅटची एज जरूर होती मात्र एक सिंगल मिळाली. मनपाडाच्या आमच्या सर्वच माता भगिनी सुद्धा सामना एन्जॉय करत असताना त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. वंदनाताई वजयना तुम्ही बघू शकाल. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा मनपाड्याची स्पर्धा होते. डे असो नाईट असो.
3 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफच्या इशारे खेळत आहेत. एक सिंगल इथेही मिळाली. घनश्यामच्या खात्यामध्ये सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना विनोदला तुम्ही पाहतायत. 1 to go. बॉल का दिला मग विनोदने? पंच इथेच सांगतायत 5 बॉलमध्ये 4 धावा आल्यात. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर गोलंदाज सुद्धा बॉल काउंट करतात. आज पहिलीच रात्र तुम्हाला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मेट मध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. फारसा ताकदीचा वापर इथे केला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुभाष पाटील तिथे डीप मध्ये. एक चांगले क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळाले आणि P1 मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर श्यामदादा गायकर, दिलीप शेठ गायकर दातिवली यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्ही पाहतायत. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. ज्यावेळी आयरे संघ बॅटिंग करत होता. आणि याही मॅच मध्ये तशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. नंतर विनरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आलेत. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 5 दिवस डे नाईट फॉर्मेट मध्ये चालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी संपूर्ण मानपाडा 40+ संघाची राहिलेली आहे. आणि कोणतीही स्पर्धा ठेवणं, नाईट स्पर्धा ठेवल्यानंतर थोडंसं बऱ्याचशा अडचणी येतात. मात्र त्या अडचणीला चोख प्रत्युत्तर मानपाडा 40+ संघाने दिले. मिड विकेटच्या दिशेने मधू पाटील वेगाने आलेत. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. त्या 2 धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती. बिनबाद 8 अशी सुरुवात आपल्या पाहायला मिळते. अजूनही मोठे फटके आले नाहीयेत. आठ धावा दाखल करते आपण बघू शकाल. या स्पर्धेमध्ये सुंदर ट्रॉफीज, त्यानंतर होंडा शाईन ही बाईक तुम्हाला मालिकावीरसाठी पाहायला मिळेल. लक्षात घ्या मात्र फायनल मॅचच्या धावा या स्पर्धेमध्ये काउंट होणार नाहीयेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता, थोडासा उशीर झालाय. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 9 वरती. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपन्न करायची. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची. लक्षात घ्या सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. असं रेग्युलरची 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. कोनिसी विरुद्ध पिसिवली, जुनू डोंबिवली विरुद्ध शिवडून बी अशा मॅचेस रेग्युलरचे पाहायला मिळतील. मात्र यानंतर जुनू डोंबिवली विरुद्ध यातून विजेता संघ अशी लगेचच मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि 9 धावा दाखल करते तुम्ही पाहतायत. खेळाचं पहिलं सत्र सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर आज संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी कॅप्टनशी चर्चा केली नक्कीच त्यांनी सांगितलं थोडासा हवेचा वेग आहे. मात्र बघायचे किती टार्गेट या मॅच मध्ये सेट करेल, त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. 9 धावा आपण पाहतोय. अध्यक्ष चषक मध्ये 81 धावा सुद्धा कुठल्या होत्या आज दे 40+ टीमने. आकाशन बी टीमच्या विरोधात प्रवीणचा बॉल व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. स्वतः गोलंदाजाचं जजमेंट चांगलं आहे. झेल ड्रॉप झालाय. घाई करू नका शशांक बघायचे की पाय थोडासा स्किट झाला. कोणत्याही खेळाडूला दुखापत होणे बघा. संदर्भचे सर्वच खेळाडू लगेच आले, त्यांचे मी कौतुक करेल. ज्यावेळी बॉल फेकी झाली, वेगवान फेकी आली होती, त्यामुळे ते थोडेसे वेगाने धावले. 2 धावसंख्या पुढे सरकली. ती डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 वरती 11 धावा आपण धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. कोणतीही स्पर्धा म्हटल्यानंतर 32 ग्रामीण संघाने एकत्र आणावं लागतं. त्यानंतर 16 रेग्युलर संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक आयोजकांना खेळाडूंचं टीमचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. संदर्भ विरुद्ध आज ज्यावेळी कॅप्टनशी चर्चा केली, सांगितलं पहिल्यांदाच मॅच आमची नक्कीच लागलेली या सीझन मध्ये. दरवर्षी अशा मॅचेस होत असतात. यावर्षी संदर्भ विरुद्ध दातिवली बऱ्याच वेळा आम्ही मॅच पाहिली. आई फटका चांगला आहे कार्पेटच्या साहाय्याने. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत
दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडासा उशीर केला प्रवीणने चेंडू मला वाटतं लावण्यासाठी, मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे, चेक केलं जाईल. तिसरे पंच आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायचं, लक्षात घ्या. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मानपाडा विरुद्ध चिकनगर 4 ते 5 वेळा ही मॅच आम्ही पाहिली. नाही होतं असं. मानपाडा संघ सांगितलं ना, कुठल्याही संघावर खेळणं खूप गरजेचं आहे. लॉट्स प्रमाणे मॅच लागल्यानंतर खेळणंही गरजेचं आहे. क्रिकेट असं असतं खेळ मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणीही मोठं नाहीये. कोणतीही टीम कोणत्याही टीमला पराभूत करण्याची ताकद ठेवते 40+ मध्ये. त्यामुळे क्रिकेट या खेळामध्ये मोठं कोणी नाहीये. फिल्डिंग सेट करा, डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. नोट आउट, सुरक्षित आहेत फलंदाज. हा ऍक्शन रिप्ले बघा, थोडासा उशीर झाला प्रवीणला लागायला, अन्यथा फलंदाज रनआउट झाले असते. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी बॉल लावला. खूप चांगलं टेलिकास्ट ओमचा MTC स्पोर्ट, कौतुक करावं थोडं कमी आहे. धावसंख्या 13. हाही चांगला बॉल होता, तितकंच चांगलं एक्स्ट्रॅक्शन बघा. इष्टांच्या मागे शशांक पाटीलला तुम्ही पाहतायत. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. पॉवर प्ले मध्ये फक्त 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. हा येतोय पहिला संघर्ष बेचौकार फलंदाज अमोलच्या बॅटमधून. पहिल्या षटकात 6, या षटकात 11, 17 धावा झाल्यात. मंडपवाले कुठे असेल तर आपण लगेचच या. मंडपवाले लवकरात लवकर आपण एक हॅलोजन बंद झालंय. एक लाईटचा जो खांबा आहे बघा, तो मैदानाच्या आतमध्ये ज्याला टप्पा बनवून लागला तर लक्षात घ्या चौकार, आणि डायरेक्ट लागला तर षटकार आहे. हा नियम सर्वांसाठी असेल. जगदीश बरोबर या साईडला मागे, हां बरोबर तिकडे मैदानाच्या जो आतमध्ये खांब आहे त्याला टप्पा पडून लागला तर चौकार आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. महाराज सुद्धा येत आहेत. मॅच सुरू करा. बॅट्समनचा चला लाईट स्मॅनला विनंती असेल आपण लगेच चेक करा. 2 षटक 17 धावा झाल्यात. श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळा देवी चषक 2025 32-40+ संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय क्रमांक 70,000, तृतीय क्रमांक 30, चतुर्थ क्रमांक 30,000. मालिकावीरसाठी हुंडा शाईन नरेश ठाकूर आपण पाहतोय. साईल नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून ती बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या पहिल्याच मॅच पासून करणने सूचना केल्यात की मालिकावीरची जी बाईक आहे त्यासाठी 40+ जे 32 संघ खेळतात. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीये, विकेट काउंट होणार नाही, लक्षात घ्या. रेग्युलर मध्ये हा नियम आपण पाहिला, मात्र आता 40+ मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय.
बऱ्याच ठिकाणी हा नियम तुम्हाला पाहायला मिळतो, कारण की 40+ आयोजकांना काय हवं असतं तर फायनल मॅच चांगली व्हायला हवी, मात्र तशा मॅचेस बऱ्याच वेळा होत नाही. ज्यावेळी मालिकावीरचा विचार केला तो मॅचची थोडीशी मजा निघून जाते, त्यामुळे आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागतो. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही आहेत, लक्षात घ्या. जे संघ या स्पर्धेमध्ये 40+चे 32 खेळत आहेत, रेग्युलरचे 16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. त्यांच्यासाठी प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50. 16 संघांसाठी चांगलं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. नाईटमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी चषक आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी कूलर आहे. ग्रामीणसाठी टू व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत, उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आणि क्षेत्ररक्षकासाठी चषक. दोन्ही फॉरवर्डमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषकच आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम जाऊ द्या. 2 षटकात 17 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यानंतर विनरची मॅच होईल. सेकंड राऊंडची जुनी डोंबिवली विरुद्ध यातून विजेता संघ, आणि त्यानंतर मग रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खोनी सी विरुद्ध पिसिवली. त्याही दोन्ही टीमने रेग्युलरची रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. कोणत्या प्रकारचा सामना थांबणार नाही, लक्षात घ्या. इलेक्ट्रिशियन मंडपवाले जरा लवकर लक्ष द्या. चला सामना सुरू करायचा आहे. संतोष शिवाजी आपण पाहतोय, स्वतः रणजित ठाणगे, संजय पवार मैदानात गेले होते, नक्कीच थोडंसं चर्चाही केली. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 17. चला बॅटिंग करणारी टीम आपले खेळाडू कक्षामध्ये बसा. मॅच सुरू करायची. सेकंड घनश्याम, 9 सेकंडला अमोल. 17 धावा धावफलकावरती आलेत. गिरीश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल. रतन मानेरकर सरांचा इशारा येतोय. पहिल्या 2 षटकांसाठी 8 मिनिटं गेलेत, लक्षात घ्या. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची. थोडीशी मॅच थांबली होती, त्यामुळे टाइम सुद्धा थांबणं गरजेचं होतं. धावसंख्या 18 वरती तुम्हाला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज गिरीश पाटील. अध्यक्ष चषकमध्ये खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकते. ती 20 बिनबाद 20 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. संघ त्रिंबक काळन प्रतिष्ठान असदे 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 14 चेंडूचा खेळ संपलाय. 16 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंगचा. बघा इथून काय टार्गेट सेट केलं जाईल. त्रिंबक काळन प्रतिष्ठान असदे संघाच्या माध्यमातून श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप टीमच्या विरोधात. गिरीशचा पुढचा बॉल. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुभाष वेगाने आलेत. बघा जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. सुभाष पाटीलच्या माध्यमातून सिंगलच मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकली. ती 21 वरती मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम गिरीश पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहेत. स्वतः एक इंजिनियर सुद्धा आहेत आणि क्रिकेट सातत्याने क्रिकेट या खेळाला नेहमीच त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. क्रिकेट या खेळासाठी नेहमीच वेळ काढतात गावासाठी. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. घनश्यामच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे. काय प्रयत्न केलेत आणि बघा जबरदस्त फिल्डिंग तिथे सतीश पाटीलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच आपल्या टीमसाठी सेव्ह केली. जबरदस्त फिल्डिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं ते लॉंग लेगला गेले आणि हेच तर खूप महत्वाचं आहे. फिल्डिंग फॅक्टर क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. नेहमी संदर्भ टीमने ते सिद्ध केलेलं आहे. फिल्डिंगच्या माध्यमातून अरविंद पाटील असतील. सुरुवातीचा काळ तुम्ही सुरेश पाटील यांचा मी उल्लेख करेल.
फिल्डिंग नेहमी शशिकांत पाटील यांनी जबरदस्त फिल्डिंग केली होती अध्यक्ष चषक मध्ये. एक जबरदस्त झेल टिपला होता. गिरीश पाटील यांचा पुढचा बॉल पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. यष्टीरक्षक बीट झालेत. रनआउटची संधी आहे मात्र शशांक पाटीलला बॉल अजूनही मिळाला नाहीये. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑप्शनच्या ऑलरेडी बाहेर उभे होते अमोल. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. रतन मानेरकर सरांचं मी कौतुक करेल. मॅन फ्रॉम पालेगाव. 25 धावा या स्पर्धेचे आमचे 40+ संघटनेचे ऑफिशियल स्कोरर अशोक पाटील फडकेवाडा. पुढचा बॉल चेंडू उंच गेलाय. दोघ जण आले आणि नक्कीच काय घडलंय मैदानात कॉल देणं गरजेचं आहे. एक धाव इथे मिळाली. झेल सुटलाय. खरे माहिती आहे घनश्यामचा झेल होता. नक्कीच गिरीश पाटील सांगतात कॉल दिला होता मात्र चला लगेच ड्रिंक्स ब्रेक करू शकता. SP पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्येच पाहायला मिळते. एकच धाव इथे मिळाली आहे. 2-3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्या त्या 26. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. घनश्यामचा झेल सुटलाय त्यामुळे नक्कीच कारण त्यांना माहिती आहे घनश्याम अध्यक्ष चषक मध्ये 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार त्यांनी घेतले होते. एक चांगला फलंदाज आहे त्यामुळे नक्कीच 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 26. पाणी ओके. संजय बघा पाण्याची मागणी करण्यात आली. संजय आतमध्ये नाहीये. ऐकूया DJ सुजलच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. वजह यांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सामना एन्जॉय करत असताना त्यांचं संपूर्णच सर्वच आमच्या माता भगिनी तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज प्रवीण पाटील आलेत. वैयक्तिक दुसरं आणि एक संघाचं 4थं षटक. कृष्णा पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली होती फडकेपाड्याच्या. ऑफ ब्रेक लेग ब्रेक आम्ही पाहिले होते अध्यक्ष चषक मध्ये आणि त्या शैलीचा गोलंदाज तुम्हाला प्रवीण पाहायला मिळतोय. चांगलं एक्स्ट्रॅक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. डॉट बॉलची ती समाप्त होईल. 26 धावा आहेत. विकेट एकही गेली नाही मात्र धावाही फारशा आल्या नाहीयेत कारण टॉस जिंकल्यानंतर ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहेत 55-60 धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. समोर आपण पाहिलं इन्फॉर्म संघ संदर्भ 40+ संघ आहे जो या स्पर्धेत श्यामदादा गायकर या नावाने खेळतो. इथे चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक शशांक थोडेसे गोल गोल फिरले मात्र अखेर त्यांनी झेल पकडला. घनश्यामचा झेल त्यांनी सोडला होता आणि घनश्यामचा झेल त्यांनी आता पकडलाय. 26 वरती पहिला धक्का. सव्वीस वरती पहिल्या धक्काने आपल्या टीव्ही स्क्रीनवर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक संतोष वजे साहेबांना बघू शकाल.
बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यांची चर्चा राहिली आहे ते रणजित ठाणके यांना तुम्ही बघू शकाल थोडंसं राऊंड अप घेत असताना, जेणेकरून ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या गावची स्पर्धा आहे. रवी मुठे येतात बॅटिंग करण्यासाठी. डावखुल्यात त्याचे बॅटर. तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीणला विकेट मिळाली. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगाला उत्तर नाहीये रवी मुठेकडे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना श्यामदादा गायकर प्रतिष्ठान सुंदर 40+ संघ या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला सामना जुनी डोंबिवली 40+ संघाने जिंकला, त्यामुळे यातून विजेता संघ लगेचच त्यांच्यासोबत दुसरी मॅच खेळणार आहे, लक्षात घ्या. टप्प्याचा बॉल होता. इथे विकेट मिळायची शक्यता. शशांकने दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. रवी मुठे 0वरती बाद. चार बॉल मध्ये एकही धाव दिली नाहीये. प्रवीण पाटीलने 2 विकेट घेतले आहेत. रवींद्र काळन 26 वरती 2 विकेट. धावा येत नाहीये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र धावा आल्या नाहीयेत. चांगला पलटवार. 26 वरती 2. काय गोलंदाजी केली प्रवीण पाटील. याचमुळे अशोक पाटील नेहमी त्याला चायनामॅन गोलंदाज हे नाव त्यांनी दिले. क्लीन बोल्ड. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना 5 बॉल मध्ये एकही धाव नाही आणि 3 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रवीण. आणि बघायचं मेडन षटक सुद्धा पाहायला मिळेल का या स्पर्धेतील पहिलं. बघा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सुद्धा आहे प्रवीण बघाचे. या स्पर्धेतील जय पिंपळादेवी चषक 2025 मधली पहिली हॅट्रिक आणि पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. आणि आता कॅप्टन राम पाटील मैदानात आले. 26 वरती 3. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. त्याचं कारण प्रवीणने जबरदस्त गोलंदाजी केली या मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल मात्र पाठवून दिलाय मिडल विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. हीच चर्चा करू दे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये की राम पाटील अजूनही बॅटिंगला आले का नाही. आल्या त्यांनी षटकार ठोकला. 1 विकेट गेली कारण धावा ऑलरेडी नव्हती आणि तुमच्याकडे पॉवर हिटरच पाहिजे जर धावा बनवायची असेल तर. सिंगल डबलने धावसंख्या फारशी मोठी तुम्ही उभारू शकत नाहीये. आणि आलेल्या षटकाराने खातं उघडले ते कॅप्टन राम पाटीलने. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 32. धावांची नित्यंत गरज होती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चला बरोबर 20 मिनिटं 4 षटके टाकले. त्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान सुंदर 40+. दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. सुभाष आलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेचच होईल. त्यानंतर कोणीसी विरुद्ध पिसिवली रेग्युलर फॉर्मॅटची मॅच. जुनी डोंबिवली विरुद्ध शिवडोंबी रेग्युलर फॉर्मॅटची मॅच. आणि पुन्हा 40+. आगासन 40+ विरुद्ध सागाव 40+. भाल 40+ विरुद्ध
मंगेश 11 वाडेकर, निलेश कापसेला आताच अध्यक्ष चषकमध्ये FZ यामा बाईक मिळाली, मॅन ऑफ द सिरीज. बत्तीस धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओमसा MTCच्या माध्यमातून स्पर्धेचं कव्हर लाईव्ह टेलिकास्ट रोशन फराड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करू. आमचे सागर फराड असतील, अक्षय असतील. हाही चांगला बॉल होता आहे. सुभाषचा मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवण्याची संधी नव्हती सुभाष SV कडे. रमेश तिथे डीप मध्ये, रमेशने काय जबरदस्त झेल पकडला होता. अध्यक्ष चषक मध्ये दातिवली टीमच्या विरुद्ध प्रकाश नाईकचा तो टर्निंग पॉइंट ठरला त्या मॅचचा. 9 बॉल 12ची गरज असताना गिरीश पाटील ज्यावेळी गोलंदाजी करत होते आणि रमेशने लॉंगॉनला तो झेल टिपला, तिथून मॅच गमावावी लागली होती दातिवली 40+ला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, सिंगल मिळाली. 33 धावा झालेत. 33ला 3. मात्र या दरम्यान कव्हरच्या दिशेने फटका चांगला आलाय. विनोद वेगाने धावतायत. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि तिसरी पूर्ण झाली. 3 धावा पूर्ण झाल्यात. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. विनोद पाटील भरपूर वेगाने आले. थोडासा बॅलन्स त्यांचा गेला होता, मात्र चेंडूवर ढकलल्यानंतर पाय बघा. ऍक्शन रिप्ले बघा, काय टेलिकास्ट आहे. पाय त्यांचा हवेतच होता. सेफ आहे. 36 धावा झाल्यात. सुभाषचा पुढचा बॉल, हाही चांगला बॉल होता. आता यष्टीरक्षक शशांक बीट झालेत, मात्र जगदीश यांच्या मागेत. 37. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे बघाचे. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुभाष गोलंदाजी मार्कवर. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला सामना जुळून डोंबिवलीने जिंकला. अमित पाटील मॅन ऑफ द मॅच होते. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत आणि इथे फलंदाज रनआउट. थ्रो फेकी चांगली आहे रमेशची, त्यामुळे फलंदाज रनआउट होईल. 38 वरती 4था धक्का असदे पुढील बसला. वरती 4-2. प्रल्हाद काळेंनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर विनोद पाटील संदपचे त्यांच्याकडनं 1000 रुपये. मात्र सध्या ते नॉन स्ट्राईक खेळले. एका षटकार मारला तरी 1000 असतील. आता स्ट्राईक एंडला आले. या बॉलवरती षटकार जरी मारला तरी 500 मिळतील विनोद पाटील यांच्याकडनं. 39 धाबा झाल्यात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, मात्र 39 धावा झालेल्या आहेत. आज चांगला बॉल आले पाहतो. इनिंग इथे समाप्त झाली. 40 धावांचा पाठलाग आता या मॅच मध्ये करायचंय. जबरदस्त गोलंदाजी. टॉस गमावल्यानंतर श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ संघाच्या माध्यमातून आता संदप 40+ संघाला या मॅच मध्ये 30 बॉल मध्ये 40 धावा चेस करायचे आहेत. इथून जर 40 धावा चेस झाल्या तर लगेचच जुनू डोंबिवली संघावर मॅच तुम्हाला खेळावी लागेल. मात्र रेग्युलर संघाने रिपोर्टिंग करा. खोली सी आणि पिसेवली आपल्याला ही सूचना असेल, लवकरात लवकर आपल्याला रिपोर्टिंग करायचे. विनोद पाटील 1 षटक 6 धावा, एकही विकेट नाहीये. प्रवीण पाटील 2 षटक 16 धावा, 3 विकेट. गिरीश पाटील 1 षटक 7 धावा आणि सुभाष पाटील 1 षटक 7 रन्स, एकही विकेट नाहीये. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. चला फिल्डिंग लगेच लावायची आज टीम. आणि जशी मॅच सुरू खेळायच्या सूत्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सोबत जोडले जातील करंजी कान तत्पूर्वी सुजलच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. आपण पाहतो 2 व्हीलर बाईक होंडा शाईन आपल्याला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 40+ साठी, मालिका वीर साठी आणि रेग्युलर साठी बायसिकल सायकल तुम्हाला पाहायला मिळते. 16 संघांमध्ये
डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025च्या पहिल्या संधीमध्ये 40+ फॉर्मॅटची दुसरी मॅच आपण सर्वजण एन्जॉय करतोय. पाटील 11 श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते ती टीम त्र्यंबक दादा काळन प्रतिष्ठान आजदेगाव. पहिला डाव संपलाय जिथे आजने बॅटिंग केली आणि धावसंख्या उभारण्यात आलेले ते 39-40 चा चेस आहे. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण जागृती स्पोर्ट्स चे ब्रँड अँबॅसेडर भारताचा बायकर मॅन आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू वाकड्यांचा केतन म्हात्रे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून 18 मेला दरवर्षी आपल्याला लकी ड्रॉ पाहायला मिळतो आणि त्या लकी ड्रॉ मधून तुम्हाला एक बाईक मिळणार आहे आणि असंख्य अशी पारितोषिक आहेत. त्याचा आपण तुम्हाला फ्री कुपन देतोय आणि पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडून सिल्वर प्लेट ज्यावरती प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आणि अयोध्येला लास्ट इयरला आपण जे मंदिर बांधलंय त्याची देखील प्रतिकृती आहे. ओपनिंग फेअर मैदानाचा हात आली आहे. 40 धावांचा चेसला सुरुवात. पहिला बॉल लॉफ्ट करण्यात आला आणि बॉल निघाला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल सीमारेषा पार. चौकार. फार चांगला फटका. सतीश पाटील आणि सुभाष पाटील पॉवर प्ले स्पेशलिस्ट सतीश पाटील आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात आणि 4ने खातं उघडत असताना चौथा बॅटर आतापर्यंत या स्पर्धेमधला चौकाराने खातं उघडणारा. मिस टायमिंग. मिड ऑन वरती बघतायत बॉल हातात आलाय त्यांचा. बटरफ्लाय जगल कॅच ड्रॉप. असं वाटलं की सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच त्यांनी पकडलेली आहे. लो स्कोरला तुम्ही डिफेंड करताय त्यामुळे हाफ चान्सला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आणि क्रिकेट 10 आउट ऑफ 9 हेच सांगतं की जर तुमच्या हातात बॉल पडतोय म्हणजे कॅच तुमची होती. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट मध्ये बॉल डोळ्यांचा नजरेआड गेला आणि तो खाली पडलाय. चांगला प्रयत्न केला मिड ऑनच्या फिल्डरने
मात्र सतीशला जीवनदान आणि धावा मिळत असताना दोन जे डोक्याला हात लावले ते अगोदर बॉलवरती व्यवस्थित लागले असते तर कॅच पकडली असती. पुन्हा हवेत आहे बॉल, मिड विकेटच्या वरतून चाललाय डीप मध्ये, घनश्याम येतात डीप मधून, डबलचा कॉल आहे, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि धावा मिळतात 2. सो 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 8 धावा धावा फलकावरती. यानंतर विनर मध्ये आपण मॅच खेळणार आहोत. प्रिव्हियस मॅचचे विनर गावदेवी गिरीजा माता झुडुंबिवली आणि या मॅचचा विनर मध्ये आपण लगेचच पुढचा सामना पाहणार आहोत. धावा धाव फलकावरती आहेत 8. शॉट ऑफ लेंथ, अर्ली बॅट स्विंग, अगोदर थोडीशी बॅट फिरली, हुक करायचं होतं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते थांबली 8 वरती. शॉट ऑफ लेंथ, शॉट सिलेक्शन योग्य होतं, बॉल आत येत होता, त्याला हुक करायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. त्याचं कारण की बॅट अगोदर फिरली आणि आय कॉन्टॅक्ट तुटला होता सतीश पाटील यांचा. ऑन साईडला टर्न करण्यात आला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, एक धाव नाही रोखू शकत, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर जर आपण बघितला सध्या तर तो 9 धावा धावा फलकावरती. प्रल्हाद काळन यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पीक अँड सन्सचा संघ देखील तुम्हाला त्यांचा पाहायला मिळतोय 40+ खुल्या गटामध्ये. सुभाष जागा म्हणून लॉफ्ट करायचं होतं, समोर शेवटचा डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 40 धावा चेस करत असताना पाटील 11, श्यामदादा गायकर, प्रतिष्ठान संदपचं धाव फलक 9 धावा नाबाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला, विकेट मिळाली नाही. 40 धावा तुम्ही डिफेंड करतात म्हणजे तुम्हाला सुरुवातीला विकेट पाहिजेत आणि तगडी बॅटिंग ऑर्डर आहे समोर, ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सतीश, सुभाष, यानंतर विनोद, शशांक, रमेश हे बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. फुल लेंथ होता, बॉल इज बॅक, चांगला प्रयत्न केला. फॉलो थ्रो मध्ये महेंद्र म्हात्रे. तुम्हाला 4 विंडोज मध्ये मागचा बॉल जेव्हा टाकत होते तेव्हा या 4ही विंडो आताही पाहायला मिळतात. ते 4ही कॅम आणि आमच्या 4ही कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू. शशांक आहेत ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील भावेश, नीरज, संस्कार आणि साहिल. पूल करायचा होता, चांगला प्रयत्न या रक्षकाचा पण कॅच ड्रॉप झाली आहे. अटेम्प्ट तर फार चांगल्या पद्धतीने केलंय अमोल, मात्र जीवनदान मिळतं सतीशला. धावसंख्या थांबले 9 वरती. सुरुवातीचे दोन्ही डॉट बॉल आलेत. बॉल बाकी आहेत 22 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान, पाटील 11 संदप संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे सध्या. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट लॉफ्ट करण्यात आलाय. झेलची शक्यता, लॉंग ऑन, डाऊन दी बॉल, वेल जस्ट कॅच. पहिली विकेट, 9 ला पहिला धक्का. सतीश पाटील बाद. मध्ये देखील तुम्हाला दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातो आणि पिंपळादेवी प्रोडक्शनच्या वतीने अशोकजी ठाकूर यांच्या वतीने दरवर्षी एक नवीन गाणं बनवलं जातं. ऑन साइडला बॉल निघालाय, थेट डीप स्क्वेअर लेग हवाई यात्रेसाठी. रमेश आला आणि त्याच्या बॅट मधून पहिला रॉकेट षटकार.
फायर बॉल निघत होता आणि त्याला चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलंय. रमेशने ठोकलाय षटकार. धावा फलकावरती 15 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. आडव्या हाताने घेतलं बॉलला आणि थेट पाठवलंय. वन्स अगेन स्लॉट मध्ये बॉल होता आणि चाललाय प्लॉटच्या बाहेर. रमेश पाटीलचा बॅटमधून लागोपाठचा दुसरा खणखणीत षटकार. योजकांना आय थिंक बॉल आलेला आहे. 2 षटकार आले. 21 धावा. बॅकफुटला वेळेला पंच करण्यात आला. गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला. डीप मधून फिल्डर फार वेगाने आलेले. थोडंसं फंबल त्या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली. स्कोर ऑन 23 आफ्टर सेकंड ओव्हर. लॉस ऑफ द फर्स्ट विकेट. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान. पाटील 11 संदप 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज. डॉमिनेट करणारी बॅटिंग ज्यामध्ये सतीश, सुभाष आणि आलेला रमेश त्याने तर 2 षटकार ठोकलेले आहेत. अठरा बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. दररोज या स्पर्धेमध्ये आपल्याला 12 संघ पाहायला मिळतील. 8 40+ 4 रेग्युलर. जुळमुलीने प्रिव्हियस मॅच जिंकलेले जो पहिला सामना होता आणि ते आता या मॅचच्या विनरची वाट पाहत आहे. नेक्स्ट मॅच असेल 4 ओव्हरची आणि त्यानंतर खोणीसी विरुद्ध पिसवली रेग्युलर फॉर्मॅट. जुळमुली विरुद्ध शिरढोणबी रेग्युलर फॉर्मॅट. अँड देन आगासन 40+ अगेन्स्ट सागाव. बाल 40+ अगेन्स्ट वाडेगर. अशा लढती असतील आजच्या पहिल्या फेरीतील. धावा फलकावरती 23. विकेट पडली आहे 1. 18 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. लख प्रकाश उंबारली गावाचे क्रीडांगण स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी जी उंबारली चषकासाठी देखील आपण बघितली. आदरणीय सुखदेवजी पाटील साहेब, लालचंद्रजी पाटील साहेब आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या वतीने. इनसाइड आउट कॅप मध्ये बॉल आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा बॅटचा चेहरा उघडत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला सुभाष पाटीलचा मास्टर स्ट्रोक. 4 धावा. क्लास कुठेतरी आजही ते कॅरी करतात. असं म्हणतात फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि तो क्लास आताही पाहायला मिळाला. बॅटचा चेहरा उघडला. लेंथ वरती पोहोचला. लेग स्टंपला बॉल होता. त्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्ट करण्यात आलं आणि आलेल्या 4 धावा. धाव फलकावरती 27 बॉल बाकी 17 धावा पाहिजेत त्या फक्त 13. चांगली बॅटिंग. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली होती. मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आलेला रमेश त्याने आक्रमण केलं. 2 षटकार आले आणि तिथून पूर्णपणे हा सामना संदपच्या बाजूने. लॉफ्ट केलाय स्ट्रेट बॅटने. खाली आहे मिडॉन. बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीन वरती. वन्स अगेन 4 धावा. चौकार. फलकावरती 31. 16 बॉल 9 धावांची गरज. स्वीप केलाय. बॉल चालला गॅप मध्ये. डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फिल्डर बॉलच्या समोर रेषेमध्ये आलेल्या 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे. स्कोर ऑन 33. धावा बनल्या नाही. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॉलिंग सुरुवातीपासून. पहिल्या षटकामध्ये विनोद पाटील अवघ्या 6 धावा. प्रवीण पाटील आले सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा गिरीश पाटील आले तेव्हा खर्च झाल्या 7 धावा. प्रवीण पाटील फोर्थ ओव्हरमध्ये 6 धावा आणि लास्ट ओव्हरमध्ये सुभाष पाटील 7च धावा. एक मात्र षटक राहिलं दुसरं. त्यामध्ये क्रीट सोडले सुभाषने. मैदान सोडावं लागेल. अमोलने एसटी चीत केले. दुसरा हादरा 33 ला पाटील 11 संदपला.
10 धावांचं योगदान सुभाष पाटील यांनी या मॅच मध्ये दिलं आणि 33 ला विकेट पडली आहे दुसरी. मधुकर इन ॲट नंबर 4. बॉल बाकी आहेत 14, धावा पाहिजेत 7. रवी एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं व्ही शेप मध्ये. क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघितलं मधुकरच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती मिडल ऑफ द ब्लेड सिंगल. नाव संख्या 34. स्टील रिक्वायर्ड 6. 13 बॉल आणि 6 धावांची गरज. तेरा बॉल 6 ची गरज. समोर खेळला लॉंग ऑफ कडे. प्रल्हाद धावतायत फार वेगाने, नाही पोहोचू शकले. बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. आलेला 4 धावा. धावफलक 38. बॉल बाकी आहेत आता ते 12 आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची गरज. भगिनींचं मनापासून आभार जे या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित राहिल्या. थँक्यू. 38 धावा झालेल्या. 12 बॉल मध्ये आता फक्त 2 धावांची गरज. या जुळणी मुलीचा कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. 4 ओव्हरची मॅच असेल नेक्स्ट मॅच आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत पिसवली विरुद्ध खोणीसी रेग्युलर फॉर्मॅटचा सामना. चला आता आज प्लीज जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल आणि फक्त 2 धावांची गरज. महेंद्र म्हात्रे 4th ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 2 ची गरज. मॅच खुली झाली. सतीशची सुरुवात. रमेशचं आक्रमण. सुभाष त्यानंतरचे 2 चौकार आणि या विजयाचा षटकार मधूच्या बॅटमधून आलाय. सामना संपला. अभिनंदन टीम. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान पाटील 11 संदप. सुखदेव पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. टॉस साठी या लवकर. संदर्भचे कॅप्टन तुम्ही शेक हँड करू नका. थेट मंचावरती या टॉस साठी लवकर. शशांक आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊया. कारण उदाजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर या उदाजी वजे साहेब आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच जुनू डोंबिवली विरुद्ध श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची 4 ओव्हरची मॅच असेल. ओमसा MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी. शशांक आलेले. शशांक शुभेच्छा असतील तुम्हालाही. टॉसची माहिती तुम्हाला माहिती आहे. श्री बालाजी मित्र मंडळ किंवा जय पिंपळा देवी चषक. जय पिंपळा देवी कॉल केला आणि बघा बालाजी मित्र मंडळ आलेलं आहे. शशांक 2 मिनिटं. बुधाजी पाटील साहेबांना विनंती आहे फक्त निर्णय करू. आम्ही मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. फील्डिंग स्वीकारतो. 4 ओव्हरची मॅच असेल. शुभेच्छा असतील. बुधाजी वजे साहेबांना विनंती असेल थांबायचं. आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. प्रवीण पाटील 4